साहित्य उत्सव. मानवी जीवनात विचारांचं मंथन घडवून आणणारं व्रत म्हणजेच एकादशी व्रत. नमस्कार, मी मनोज आणि मी रेश्मा. दर पंधरवाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण ऐकत आहोत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावरील रसभरीत भाष्य. एकादशी विशेष तुका म्हणे. सादर करते मनोज आहेर, रेश्मा मोरे. तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड, विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. आज ऐकूया मालिकेतील भाग 6. रामकृष्ण हरी. आज अश्विन मासातल्या शुक्ल पक्षातली पाशांकुश एकादशी. या एकादशीला पापांकुश एकादशी म्हणूनही संबोधलं जातं. ब्रह्मवैवर्त पुराणातील विविध कथांनुसार ही एकादशी माणसाला पापमुक्तीची संधी देते. पापमुक्तीमुळे मोक्षप्राप्ती होते, पुण्यसंचय वाढतो आणि यातूनच माणूस आपलं माणूसपण मोठं करण्यात यशस्वी होतो. प्राचीन काळापासूनच भारतात विविध संप्रदाय मानवाला ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करत राहिले आहेत. त्यातलेच 2 महत्वाचे संप्रदाय म्हणजे वैष्णव आणि शैव. कालांतराने सामाजिक परिस्थिती किंवा काळाची महिमा म्हणा, हे दोन्ही संप्रदाय आपल्यातील मोठा कोण या विषयावरून परस्परांशी संघर्ष करू लागले. या संघर्षातून अध्यात्माला खूप मोठा धक्का पोहोचत होता. हे लक्षात घेऊन अनेक महापुरुषांनी शैवपंथीय आणि वैष्णवपंथीयांचं एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न केले. त्याचीच उपासना करणारी ही एकादशी. कारण पंथ किंवा संप्रदाय कुठलाही असला तरी तो मानवाला ईश्वरापर्यंतच पोहोचवतो. हा विवेक जागला तरच संप्रदायांमधला भेद मिटेल आणि हाच मौलिक संदेश ही एकादशी देते. हेच या एकादशीचं व्रत आहे की विवेकबुद्धी जागी ठेवा, संतुलित, सारासार आणि समतोलपूर्ण विचार करा, सामाजिक विषमता दूर सारा, प्रत्येकाकडे तो ईश्वराचा अंश आहे या अर्थाने बघा. यातूनच माणसामाणसातलं नातं वृद्धिंगत होईल, तेजस्वी होईल, अधिक परिपक्व होईल. पाशांकुश एकादशी व्रताचं हे महत्व लक्षात घेतल्यानंतर आता समजून घेऊयात संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला 4 चरणांचा हा मौलिक विचार देणारा अभंग. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांसी देव. तुका म्हणे अणु तुझवीण नाही, नभाहोनी पाही वाढ आहे. तुकाराम महाराजांचा अभंग हा सहिष्णू विचार मांडणारा, मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट करणारा आणि सर्व समावेशक समाजाची निर्मिती करणारा. म्हणूनच महाराज या सगळ्या गोष्टींसाठी भक्ती मार्ग इष्ट मानतात. कारण हा मार्ग सोपा, सरळ. भक्त जेव्हा भगवंतापुढे उभा असतो, भगवंताशी एकरूप होतो, तेव्हा त्याच्यात आणि भगवंतात कुठला भेद उरतच नाही. भक्त हा साधा माणूस, तरी सुद्धा तो ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. मग 2 माणसे परस्परांपासून केवळ भेदाच्या सीमारेषा आखून अशी दुरावतात का, हा प्रश्न तुकोबांना नेहमीच पडायचा. त्यांनी आपल्या कीर्तनांमधून, आपल्या आचरणातून, आपल्या विचारातून, चिंतनातून नेहमीच अशा भेदभावांवर कठोर प्रहार केले. तो भेदभाव जात, धर्म, लिंग, गरिबी, श्रीमंती कसलाही असू देत, 2 माणसे समान असतात. किंबहुना तुकोबा त्या पलीकडे जातात. जर ईश्वर या चराचरात वसलेला आहे, प्रत्येक इथल्या कणात, इथल्या पदार्थात त्या ईश्वराचा अंश आहे. अखिल ब्रह्मांड त्या ईश्वराच्या अंशानं अणुरेणूंनी परिपूर्ण आहे.
तर मग एखाद्या ठिकाणी भगवंत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असं म्हणणं कसं योग्य ठरू शकतं, हा प्रश्न तुकोबांना पडायचा. तिकडे भंडाऱ्याच्या डोंगरावर गहन चिंतनात अकंठ बुडून गेल्यानंतर तुकोबा हाच तर विचार करायचे आणि गावात आले की हाच विचार कीर्तनातून मांडायचे. पण कट्टरतावादी समाजाला त्यांचा हा विचार खचितच रुचायचा. तो रुचणार कसा, म्हणून तर त्यांच्यावर प्रहार व्हायचे, टीका व्हायच्या, प्रसंगी शारीरिक हल्ले सुद्धा व्हायचे. त्यांच्या कुटुंबालाही हे भोगावं लागायचं, कारण महाराज मांडत असलेला विचार हा कुणाला तरी दुखावत होता, कुणाची तरी सत्ता हलवू पाहत होता. पण महाराज कुणाची सत्ता हलवण्यासाठी नव्हे, कुणाला दुखावण्यासाठी नव्हे, तर माणसातील भेद मिटवून त्याला ईश्वराचा अंश आहे हे पटवून देण्यासाठी हा सगळा झगडा मांडून बसलेले. त्यांच्या भक्ती मार्गाचा सगळाच प्रपंच हा भव्यतेचा, म्हणूनच खऱ्या अर्थाने मानवतावादी. भगवंताजवळ जर सगळीच लेकरं सारखी आहेत, ब्रह्मांडातील प्रत्येक पदार्थ समान आहे, तर मग तुम्ही आम्ही परस्परांशी भेदाभेदाचा खेळ मांडून असा दुरावा का निर्माण करून घेतो, हा खरा सवाल तुकोबा विचारतात आणि आपल्याला सुद्धा चिंतन करायला भाग पडतात. महाराजांनी दिलेला हा मौलिक संदेश 300-350 वर्षांपूर्वीचा, त्यानंतर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी प्रभूतींनी जे कार्य महाराष्ट्रात केलं, आपण त्याला पूर्वगामी म्हणून संबोधतो. म्हणजेच तुकोबांनी या पूर्वगामी विचारांचा पाया या महाराष्ट्रात रोवला, रुजवला आणि त्यावरच आज प्रगल्भ, परिपक्व असा महाराष्ट्र धर्म उभा राहिला. हा धर्म जोपासायचा असेल, या धर्माचं पुनर्जीवन करायचं असेल, तर पुन्हा एकदा तुकोबांच्या अभंगांचं स्मरण होणं, त्यांचा नेमका अर्थ समजून घेणं तुम्हा आम्हाला गरजेचं आहे. आणि म्हणूनच एकादशीचं व्रत घेऊन आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग नव्या दृष्टिकोनानं समजून घेत आहोत. भेटणार आहोत पुन्हा एकदा संत तुकारामांच्या नवीन अभंगासह. तोपर्यंत मी मनोज रेशमा सोबत आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.